राज्यात विधान परिषदेची निवडणूक झाली। या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची 5 ते 7 मतं फुटली आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला अशा प्रकारची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे। इतकंच नाही तर हे फुटलेले आमदार नेमके कोण आहेत, यांनी हे मतदान करताना नेमकी का भूमिका अशा पद्धतीची घेतली, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना या फोडाफोडीच्या राजकारणात एक नाव समोर आलं, ते म्हणजे नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघातील आमदार हिरामन खोसकर यांचं। हिरामन खोसकर यांचं मत फुटलं अशा प्रकारचा आरोप झाला। सोशल मीडियावरती त्यांना प्रचंड ट्रोलही करण्यात आलं। मात्र या सगळ्यावरती हिरामन खोसकर यांची भूमिका नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज त्यांच्याकडे आलो। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खोसकर साहेब, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपलं मत फुटलं असा आरोप आपल्यावर झाला आणि आपल्याला ट्रोल देखील केला। या ठिकाणी जे काही आरोप झाला, आरोप म्हणण्याचं त्यांचा रागावं साहजिक, त्यांचं नेते आहेत हे, परंतु त्या ठिकाणी गेल्या मतदानाच्या आदल्या दिवशी एका हॉटेलमध्ये सगळ्या आमदारांना बोलवलं। त्या ठिकाणी उद्धव साहेब असतील, नाना पटोले थोरात साहेब आणि जयंत पाटील साहेब म्हणजे सगळ्यांनी बसवलं। आम्हाला सूचना दिल्या की उद्या सकाळीमध्ये पक्षाच्या कार्यालयामध्ये आम्ही ज्या ज्या उमेदवाराला सांगू त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करायचं। आम्ही आज काहीच बोलणार नाही, जेवण केले, निघून आलो। सकाळी 8 वाजता सगळ्या आमदारांनी उपस्थित राहायचं। त्यानंतर मी सकाळी उठलो, लवकर 8 वाजताच आपल्या पक्ष कार्यालयामध्ये गेलो, विधान भवनामध्ये। फक्त पहिले 2 आमदार आम्ही होतो, जावळे साहेब आणि मी, नंतर सर्व आमदार आले। आल्यानंतर 10 वाजेपर्यंत हे सगळे नेते आले नाही। 10 वाजता नेते आले, त्या ठिकाणी मिलिंद नार्वेकर साहेब आले, परब साहेब आले, मग पवार साहेबाचे जयंत पाटील उमेदवार आणि जयंत पाटील साहेब आले आणि नाना पटोले साहेब, थोरात साहेब आणि बंटी पाटील साहेब हे बसले। त्यांचं काय ठरलं, कसं कोणाला कसा कोटा ठरला, आघाडीच्या 3 उमेदवाराला कोण कसं मतदान द्यायचं। त्याच्यानंतर सगळी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलवलं। 1 2 3 रूम होते। एका रूममध्ये आम्हाला 7 जणांना बोलवलं, एका रूममध्ये 6 जणांना बोलवून, एका रूममध्ये जे काही ज्येष्ठ असतील, 7व्या ताईला मतदान करायचे असतील, ज्यावेळेस आम्हाला बोलवलं त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्हाला मिलिंद नार्वेकर साहेबला मतदान करायचं आहे। मग त्यावेळेस मतदान कसं करायचं आम्हाला विचारलं, तुम्ही कसं करणार? मी म्हटलं मला मराठीत मतदान येतं, मी मराठीमध्ये करणार। मराठी मतदान आम्हाला करून दाखवलं का या पद्धतीनं 1 नंबरचं पसंती कोणाला, 2 नंबर कोण, 3 नंबर। 1 नंबरचं त्यांनी सांगितलं मिलिंद नार्वेकर साहेबला मतदान करायचं, मी केलं। 2 नंबरचं जयंत पाटील साहेबला करायचं, 3 नंबरचं 7व्या ताईला करायचं। ते त्या पद्धतीनं मतदान केलं। परंतु पुढे काय घडलं मला काही माहीत नाही, परंतु मी 101% नाही 1001% मी यावेळेस पक्षसंघ राहिलेलो आहे, पक्षाला मदत केलेली आहे। वरिष्ठांनी जो आदेश दिला मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान करा, मी केलं 7 जण येतो। परंतु जयंत पाटील साहेबाला कोण मतदान करायला सांगितलं ते त्यांना माहिती आहे, शेजारच्या रूममध्ये होते ते, वरिष्ठाला नाव माहिती आहे पण ते सांगू शकत नाही। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला रवरव टोर्चर करणं, रवरव बदनामी करणं कुठंतरी नेत्यांनी थांबवली पाहिजे। सामान्य माणूस आहे मी, काही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। परंतु माझं म्हणणं असं आहे, तुम्ही जरूर जे दिलेलं मतदान मराठीमधून मतदान आहे, मला काही मी त्यात काही बदल करू शकत नाही। ते चेक करा, कोर्टाची ऑर्डर घ्या आणि माझ्यावर कारवाई करा। कारण नसताना समाजात बदनामी, पक्षात बदनामी, कार्यकर्त्यात बदनामी ही कुठंतरी थांबली पाहिजे अशी माझा हात जोडून विनंती। साहेब, आपल्यावरच इतका अविश्वास का दाखवला जातोय? कारण आपण भुजबळांच्या कधी जवळ असता, कधी अजित पवारांबरोबर असता, कधी दुसरीकडे असतात, म्हणजे आपण तळात मळात असतात, त्याचा हा परिणाम आहे असं वाटतं नाही? परिस्थिती अशी तुम्हाला माहिती आहे, 25 वर्षावर तुमचा माझा संबंध आहे। पंचायत समितीला असताना, मी सभापती असताना सुद्धा प्रत्येक अधिकाऱ्याच्या कॅबिनला जाऊन माझी काम करून घेण्याची पद्धत आहे। मग तो समाज कल्याण असो, बांधकाम असो, पाणीपुरवठा असो, सगळ्या गोष्टी। आता माझी सवय सकाळी 7ला उठलो, प्रत्येक मंत्र्याकडे जातो, 1दा गेलो, 3दा गेलो, 4थ्यांदा ऑटोमॅटिक तो काही थोडंफार काम करतोय। आणि मला पक्षाचं काम करायचं आहे, पक्षाच्या माध्यमातून मतदारसंघातला विकास करायचा राहतो। माझी सवय मंगळवार बुधवार मी गेल्यानंतर कमीत कमी प्रत्येक बुधवारी 5 ते 7 ते 8 मंत्र्याला भेटतो। निधी देवो न देवो, पत्र शुक्र न शुक्र माझी पद्धत आहे। अजितदादाकडे जाणं, फडणवीस साहेबाकडे जाणं, CMकडे जाणं। आता मी पार्टीचं काम केलं, CM साहेबांनी मला सांगितलं मदत करा, मी नाही केली। CM साहेब 2 दिवस रागावले, 3 दिवस रागावले, 4थं काम सांगितलं त्यांनी सांगितलं आमच्या पक्षाचा माणूस निवडून येणार आहे, खासदार मदत करा। मी म्हटलं मी पार्टीचा संघ आहे, विधान परिषदेत सांगितलं मदत करा, मी नाही केलं। परंतु 2 दिवस रागावले, तिसऱ्यांदा माझे त्या दिवशी पत्र होते, त्यांनी पॉझिटिव्ह सह्या केल्या। फडणवीस साहेबाला 2 पत्र दिले, त्यांनी सह्या केल्या। म्हणजे माझी पद्धत एकच आहे, पाया पडून घेणं आणि काम मागणं।
परंतु त्यांना वाटतं एवढं माणूस साधा माणूस आहे, तो आपलं काम मागतो, तो काही नाही तर त्या हिताचा, आणि मी काय करतो समाजाचा विकासाचं काम मागतोय, मतदारसंघाचं काम मागतोय. मतदारसंघात माणूस ते काँग्रेसचे लोक नाही राहते, BJP राहते, शिवसेना राहते, सगळेच पक्षी लोक राहते. मी आजहीसुद्धा 5 वर्षामध्ये स्वतःचं काम घेऊन कोणाकडे गेलो नाही. सामाजिक काम, कार्यकर्त्याचं काम घेऊन गेलो, विकासाचंच गेलो. तर त्या बाबतीमध्ये माझी हात जोडून विनंती की नेत्यांनी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला कारवाई करायला पहिलं मतदान चेक करा, मग कारवाई करा. तुम्हाला कोट्यवधी रुपयांचे कामं पुढच्या काळामध्ये दिले गेले आणि मग म्हणून तुम्ही मतदान केलं असे म्हटलंय. तुमच्या मतदारसंघातल्या अनेक कामांच्या फाईलवरती आता सही होणार आहे किंवा काही प्रमाणामध्ये केल्या पण आहे. आता परिस्थिती माझी आहे, माझी पद्धत पहिल्यापासून आहे. CM साहेबाच्या जवळचा कोण कार्यकर्ता आहे त्याला नावं देतो, तो मंजूर करून आणतो. डेप्युटी CMच्या जवळचा कोण आहे त्याला नावं देतो, करीव करून आणतो. आता CM साहेबाच्या पत्रावर मागच्या वेळेस आणले, आत्ता पण आणले. बावनकुळे साहेबाच्या पत्रावर आले. जिल्हाध्यक्ष BJPचा तो माझी केदारांना असेल बच्चाव ते आणता. मला मतदारसंघाचा विकास होतो, मला काही घेणं नाही. ते सगळे तुमचे कामं मेले, त्याची परतफेड तुम्ही अशी केली असं म्हणायचं का? नाही, त्यांनी मतदारसंघात त्यांनी काम आणले, त्यांचे ते करत्या विकास. आमचा रस्ते होते, आम्हाला काही कोण काम आणले काही नाही. जनतेचा विकास होतो हेच आम्हाला पाहिजे, काहीच नाही. तुम्ही ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले, ज्या पंजाबच्या नेशन निवडून काँग्रेसच्या वर्षावर निवडून आले, त्या काँग्रेससोबत तुम्ही गद्दारी केली आहे असा तुमच्यावर ठपका ठेवला जातोय. हा ठपका काँग्रेसचेच लोक ठेवत आहे, दुसरं कोणी म्हणत नाही तुम्हाला. पण काँग्रेसचे नेते म्हणताय की हिरामन खोसकर फुटले, त्यांनी पैशांसाठी मतदान केलं, कामांसाठी मतदान केलं आणि ते फुटले. मी आयुष्यात आत्तापर्यंत विधान परिषद एवढं झालं, जिल्हा परिषद सदस्य असताना, माझी मुलगी सुनबाई असताना मी 1 रुपया कुठेही आर्थिक योग्यता मदत केली, निस्वार्थपणाने मदत करतो. आत्तासुद्धा जे काही कार्यकर्त्यांनी काम आणले फक्त त्याला मेहनत करून द्यायची, मदत करायची. जो कष्टाने काम आणतो त्याच्या मागं उभं राहायचं. एखाद्या दादे बाबा त्यांनी कामं आणले, पाठपुरावा करून आणले, त्याला मदत करा, भरू नका, हे तर केलं पाहिजे. परंतु मी ह्या बाबतीमध्ये 100% पक्षसंघ आहे. पक्षाला काही निर्णय घ्यायचा ते घ्यावा. आपला मुलगा कॉन्ट्रॅक्टर आहे, आपल्या घरातले अनेक सदस्य कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांना कामं मिळावी म्हणून आपण अशा पद्धतीचं सगळं हे मतदान फोडलं. ज्या दिवशी आमदार झालो त्या दिवशी कॉन्ट्रॅक्टर धंदा सोडून दिला. माझ्या घरातला कोणीही काम करत नाही. आम्ही जिल्हा परिषद असलो त्यावेळेस करायचो, परंतु ज्या दिवशी आमदारकी मिळाली, शिक्कामोर्तब झाला, त्या दिवसपासून आमच्या घरातला एकही माणूस काम करत नाही. आता हे जे काही काँग्रेसच्याच नेत्यांमधून तुमच्यावर आरोप केले जात आहेत त्यांच्या संदर्भात आपण कुणाकडे तक्रार करणार किंवा कोणाकडे दाद मागणार? आपण छोटे माणसं आहे, आम्ही तर दिल्लीपर्यंत जाऊ शकत नाही. पण नेत्यांनी त्या कार्यकर्त्याला या ठिकाणी ठीक आहे रागावले, साहजिक त्यांचं काम आहे रागावायचं, परंतु त्यांनी शहानिशा केली पाहिजे, एवढीच माझी विनंती. बाकी काहीच विषय नाही. या संदर्भात काही तक्रार कोणाकडे नाही? तक्रार काय करायची, आपण एवढं मोठ्या माणसं नाही ना, सामान्य माणसं. उद्या त्यांनी नाही उमेदवारी दिली, स्थानिक कार्यकर्ते काय ठरतात, त्यांनी स्थानिकांनी सांगितलं की बा तुम्ही थांबायचं, थांबून घ्यावं लागेल. उद्या काँग्रेसने तुम्हाला उमेदवारी नाकारली तर तुमचे जुने नेते भुजबळ साहेब असतील किंवा अजितदादा त्यांच्याकडे जाणार का तुम्ही? नाही, काँग्रेसमध्ये राहणार. पण भुजबळ साहेब तुमचे नेते आहेत ना, अजितदादा नेते. भुजबळ साहेब आहेत, अजितदादा आहेत, परंतु आता या ठिकाणी माझा मुलगा आहे, सून आहे, सगळे राष्ट्रवादीमध्ये बाकी लोक आहेतच ना. परंतु सगळाच विश्वास तुमच्याबद्दल आहे. नाही, परंतु मी 100% काँग्रेसपर्यंत शेवटपर्यंत राहणार आहे. काँग्रेसने जर माझी उमेदवारी आवडली त्या तिचे स्थानिक संदीप भाऊ असेल, संपन्नाना असतील, माळीमामा असतील, अनेक नेते त्या ठिकाणी स्थानिक आहेत. तालुका अध्यक्ष आहेत तिन्ही पक्षाचे, उद्धव साहेबाचे, शरद पवार साहेबाचे आणि थोरात साहेबाचे. जे स्थानिक कार्यकर्ते निर्णय घेते त्याला माझं मान्य आहे. तुम्हाला काँग्रेसने उमेदवारी नाकारली तरी तुमची लढाईची तयारी असणार आहे? नाही, ते कार्यकर्ते ठरले, लढून काय करायचं. जर स्थानिक मतदार कार्यकर्ते संघ नसतील तर लढून काय करायचं. शेवटी सैन्य महत्त्वाचे, जनता महत्त्वाची. एखाद्या ठिकाणी एखादा मोठ्या घरचा नवरदेव गेला, त्याच्या संघ वरडत नसलं त्याला काय करायचं. तिथं वराड महत्त्वाचं आहे. गावठी भाषेत म्हणलं तर वराड महत्त्वाचं आहे, मतदार महत्त्वाचे. मतदारसंघ कार्यकर्ते नसले तर वरून किती तिकीट. काँग्रेसला सोडल्यावर आपल्याला मतदार स्वीकारतील आपल्या मतदारसंघातले असं वाटतं? हो, मतदारसंघ 100% मला स्वीकारेल. कार्यकर्ते माझ्या पाठीमागे आहे, नेते पण काँग्रेस स्थानिक नेते माझ्या पाठीमागे आहे. पक्षाने नाही दिलं तरी तुमच्याबरोबर नेते आणि कार्यकर्ते आहेत? 100%, 1001% काँग्रेसचे कार्यकर्ते सगळे माझ्या मागे आहे. काही फरक पडणार नाही भविष्यात जर असं काही झालं तर? नाही, आपा शेवटी फरक नाही. शेवटी ते नेते, त्यांनी सांगितलं, स्थानिक नेते त्यांनी सांगितलं लढणार, त्यांनी सांगितलं थांबा थांबणार, त्यांनी भूमिका त्यांची ठरवायची. परंतु तुम्ही असं म्हणता नेत्यांची भूमिका जरी काही असली तरी कार्यकर्त्यांनी लढायला सांगितलं तर तुम्ही लढणार आहात, मग काँग्रेसने नाही दिलं तरी? मग कार्यकारी ठरतो तर मी जर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं
तुम्ही लढा तर मग मला उभं राहावंच लागेल ना. त्यावेळेला भुजबळांची साथ घेणार का, अजितदादांची साथ घेणार का? नाही, त्यावेळेस कार्यकर्ते ठरवतील, आघाडीचे कार्यकर्ते ठरवतील, उद्धव साहेबांचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, पवार साहेबांचे पदाधिकारी ठरवतील. त्यांना थांबवायचं कारण शेवटी विकासाच्या दृष्टीनं त्यांना विकासाच्या दृष्टीनं ते विचार करतील का बा हा कार्यकर्ता विकास करतो, असामान्य कार्यकर्ता आहे, लोकांच्या सुखादुखामध्ये 24 घंटे. आजही रात्री मी 12-1 वाजता आलो, सकाळी डेड बोर्ड काढून ते 7:30 वाजता शिबिरला होतो, 2 दसकऱ्या विधी करून आलो. माझं काम तेच आहे का मग 50% तर मी आरोग्यावरच काम करतो. हे जर त्यांनी ठरवलं तर करतील असं माझं म्हणणं आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला, या सगळ्या प्रकारानंतर आता तुम्ही दाद मागण्यासाठी वरिष्ठ कुणाकडे तक्रार करणार नाही असं तुम्ही म्हणताय, परंतु आता तुमची राजकीय भूमिका पुढची काय असणार? थोरात साहेब पन्हाळा पटोले साहेबांनाच विनंती करणार आहे का मला उमेदवारी द्या. नाही दिली त्यांचं काय आता ते भूमिका ठरवतील, पण मी शेवटच्या क्षणापर्यंत फॉर्म पण काँग्रेस पक्षाकडूनच भरणार आहे. आता मुख्यमंत्र्यांकडे किती कोटीचे कामं तुमचे प्रलंबित आहे ज्याच्यावरती सह्या होणं अपेक्षित आहे? नाही, मुख्यमंत्र्यांनी आता 2-3 कामं मी दिले. एक पोलीस स्टेशन 2 आहेत, त्याच्यानंतर सिव्हिल कोर्ट आहे याचा त्र्यंबकेश्वरचा, असे 5-25 कमीत कमी 100 कोटीचे काम आहे. ते होतील असं वाटतं तुम्हाला? नाही, आता ते काय ठरवतील. लोकसभा ताजी झालेली आहे, विधान परिषद ताजी झालेली आहे, पत्रावर सहित पॉझिटिव्ह केलेले आहेत आणि जनतेच आहे. या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला कोर्ट नाही. हे जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्याच्या आधी सह्या झाल्या की नंतर झाल्या? नाही, त्याच्यानंतर झाले. फक्त पत्रावर पॉझिटिव्ह केलेलं आहे, अजून त्याची प्रमाणे घ्यायची आहे. 2 दिवस किती दिवसापूर्वी सह्या केल्या त्यांनी? मतदानाचे 2-3 दिवस अगोदर. आपण बघतोय हिरामन खोसकर आपल्याबरोबर होते. हिरामन खोसकर खरं तर अतिशय सामान्य कुटुंबातून राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये त्यांच्यावरती अनेक प्रकारचे आरोप केले गेले, त्यांना ट्रोल केलं गेलं. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं मतदान फुटलं अशा स्वरूपाचा आरोप देखील हिरामन खोसकर यांच्यावर करण्यात आला. त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना कंत्राट मिळावं यासाठी त्यांनी मतदान फोडलं, कोट्यावधी रुपये त्यांनी घेतले असाही आरोप त्यांच्यावर झाला. मात्र या सगळ्या आरोपांचं हिरामन खोसकर यांनी खंडन केलेलं आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना 50 ते 100 कोटी रुपयांच्या कामासाठी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे, त्याच्यावर पॉझिटिव्ह देखील लिहिलेलं आहे आणि ते देखील मतदानाच्या अवघ्या काही तास अगोदर, काही दिवस अगोदर. यामुळे आता काँग्रेस पक्ष या सगळ्याबाबत काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.